सकाळी नाश्ता करून देखीलही 2 ते 3 तासामध्ये पुन्हा भूक लागते आणि मग मध्येच काहीतरी खावंसं वाटतं. कदाचित आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीनची कमतरता असू शकते. कशी? तर चला सांगते. सर्वात पहिलं म्हणजे नाश्ता केला म्हणजे तो बॅलन्स्ड आहेच असं नसतं. आपण रोज सकाळी नाश्त्यामध्ये पोहे असो, उपमा असो, ब्रेड असो किंवा पराठा हे पदार्थ खात असतो. हे पदार्थ आपल्याला एनर्जी देऊ शकतात, पण यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कदाचित कमी असू शकतं. त्यामुळे पोट भरलं तरी काही वेळाने आपल्याला पुन्हा भूक देखील लागू शकते. दुसरं म्हणजे मग प्रोटीन का महत्वाचं आहे? प्रोटीनला पचायला तुलनेने हा जास्त वेळ लागत असतो आणि पोट भरल्याची भावना देखील याने जास्त वेळ टिकून राहायला मदत होत असते. म्हणूनच ब्रेकफास्टमध्ये एखादा प्रोटीन सोर्स असेल तर आपल्याला मध्येच सतत काहीतरी खाण्याची इच्छा कमी होण्यास त्याने खूप मदत होते. तिसरं म्हणजे मग नाश्त्यामध्ये प्रोटीन नक्की आणायचं तरी कसं? तर यासाठी वेगळं आणि कॉम्प्लिकेटेड असं काहीही करण्याची गरज नाही. तुमचा नेहमीचाच नाश्ता तुम्ही थोडासा अपग्रेड करू शकतात. कसा? तर पोह्यामध्ये तुम्ही स्प्राउट्स किंवा मटर घालू शकतात. टोस्ट बरोबर अंडी खाऊ शकतात. उपमा कडधान्यासोबत खाऊ शकतात. म्हणजेच तुमच्या नेहमीचाच ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला प्रोटीनचा एक चांगला सोर्स अत्यंत सोप्या पद्धतीने ऍड करता येतो. लक्षात ठेवा, फक्त नाश्ता करणं महत्वाचं नाही, तर नाश्ता बॅलन्स असणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि प्रोटीन हा त्या बॅलन्स ब्रेकफास्टचा एक महत्वाचा भाग देखील असू शकतो. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन असतं का?